नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव, आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण, अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्र प्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. गुरुसंवाद मालिकेअंतर्गत आजची मुलाखत आहे आदरणीय गुरुबंधू श्री सूर्यकांत खळदकर यांची कन्या सौ विजया नागरेचा यांची. खळदकर कुटुंबाला वंदनीय दादांचा खूप सहवास लाभला आहे. बऱ्याच वेळेस गुरुपौर्णिमेला वंदनीय दादा व आदरणीय वहिनी खळदकर यांचेकडे येत असत. त्यांच्याबरोबर लक्ष्मण काका म्हणजेच वंदनीय दादांचे बंधू व दीपक दादासुद्धा येत असत. तर आता ऐकूया विजया नागरेचा यांचे अविस्मरणीय असे अनुभव. नमस्कार. गुरुसंवाद मालिकेअंतर्गत आपण ज्या बऱ्याचशा मुलाखती घेतल्या त्यातला एक मुलाखतीचा भाग म्हणून आपण आज घेतोय. त्यामध्ये दादांच्या लहानपणापासून सहवासात असलेल्या सौभाग्यवती विजया केतन नागरेच्या या अगदी बालपणापासून दादांसोबत राहिलेत आणि आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती पुरस्कार विजेते पंडित सूर्यकांत खळदकर यांच्या त्या धाकट्या कन्या आहेत. विजयाताई या दादांबरोबर किती राहिल्या तर अगदी संस्कार वर्गातील विद्यार्थी आहेत आणि हे सगळं करताना त्यांच्या घरामध्ये जे वातावरण आहे हे सगळं वातावरण दादामय आहे. तुम्ही बघू शकता मागे त्यांनी घरात मंदिर स्वरूप केलेलं आहे जिथे दादांचा फोटो, बाबांचा फोटो, आणि आम्ही अक्षरशः भारावून गेलो त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या मंदिरामध्ये बघून. तर मुद्दाम आम्ही असं ठरवलं या मंदिराच्या सानिध्यातच आपण त्यांची मुलाखत घेऊया. तर दादांनी दिलेल्या प्रतिमा, दादांचे असलेले टाक, त्याच्यानंतर दादांचे असलेले फोटो, खूप सुंदर वातावरण त्यांच्या घरात आहे. आणि महत्वाचं म्हणजे एक अतिशय महत्वाची गोष्ट वाटते, या जमान्यामध्ये घरात देवघर स्वतंत्र असावं हे सुद्धा त्यांनी जपलंय. खूप खूप धन्यवाद तुमचे या सगळ्या. आपल्या प्रश्नाला आपण आता सुरुवात करतो. वंदनीय दादांची आणि तुमची पहिली भेट कशी झाली? पहिली भेट म्हणण्यापेक्षा रादर माझा जन्मच दादांमुळे झालेला आहे. जसं माझ्या वडिलांनी लास्ट मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, 1962 साली 63 साली त्यांचा दादांचा सहवास त्यांना लाभला. तर 63 साली 64 माझी आई
अतिशय भक्तिभावनेने दादांकडे जायचे. त्यांना जास्त वेळ मिळायचा नाही, जायचा जॉईंट फॅमिलीमुळे. पण 2 मुलं झाली त्यांना. 60 साली 1960 साली माझा पहिला भाऊ, 62 साली दुसरा भाऊ. त्या आई वडिलांनी ठरवलं की बस 2 मुलं ठीक आहेत. दादांच्या सहवासात गेले. दादांना विचार, आता मला फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करायचंय. दादा म्हटले आता नाही करू शकत नाही, वेळ घ्या. आई वडिलांनी त्यांची आज्ञा मानली. ठीक आहे. 65 साली माझ्या बहिणीचा जन्म झाला. 65 साली बहिणीचा जन्म झाला. दादांनी एक प्रसाद दिला आई वडिलांना. तर आई म्हटलं आता 2 मुलं 1 मुलगी झाली बस. कारण जॉईंट फॅमिली, कारण माझ्या आजोबांची 9 मुलं माझ्या वडिलांनी सांभाळलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना 2 मुलंच पाहिजे होते, खरं सांगायचं म्हणजे. तर दादा म्हटले नाही, अजून नाही, तुम्ही नाही करू शकत. बरं ठीक आहे म्हणाले, आज्ञा समान. 1967 साली ते माझा जन्म झाला. तेव्हा आईला संवेदना वगैरे दादा स्वतः देत होते. त्याच्यामध्ये असं झालं, त्यांनी सांगितलं संवेदना देताना झाल्यानंतर की तुम्ही डिलिव्हरी झाली की तुम्ही जे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन कराल ते कोणत्याही ट्रेनी डॉक्टर कडून करू नका, ते व्यवस्थित डॉक्टरांकडून करून घ्या. माझ्या वडिलांना सक्त ताकीद दिली गेली की तेव्हा माझ्या आईचं नाव आशा होतं, की ह्यांच्याकडे वहिनी म्हणायचे दादा आईला, की वहिनीचं व्यवस्थित तू बघून घे डिलिव्हरी झाल्यानंतर. ठीक आहे म्हणाले. पण काय झालं, वडिलांना तेवढा वेळ मिळत नव्हता. आई 1967 साली जेव्हा माझा जन्म झाला, प्रचंड पाऊस पडत होता आणि हॉस्पिटलच्या दरवाजामध्येच आईची ऑलमोस्ट डिलिव्हरी होत होती. आणि जे दादांनी सांगितलं होतं की ट्रेनी डॉक्टरांकडून करू नका, तेच झालं की ट्रेनी डॉक्टरांकडून त्यांचं ऑपरेशन झालं. आणि त्याच्यामुळे माझ्या आईला पुढे खायचा प्रॉब्लेम प्रचंड सुरू झाला. दादांनी तेव्हा सांगितलं होतं. ठीक आहे, हा माझा जन्माचा प्रवास इथपर्यंतचा. म्हणजे जन्म फक्त दादांमुळे, मी फक्त दादांमुळे, माझी बहीण फक्त दादांमुळे. त्याच्यानंतर असं झालं की जो प्रसाद 65 साली वडिलांना दिला होता, तेव्हा वडिलांना एक बखळ स्वरूपात अशी जागा आली होती. तर 66 ला दादांनी सांगितलं की ह्याचं बांधकाम सुरू करा. माझा जन्म झाला हॉस्पिटल मधून. मी डायरेक्टली 14 सोमवार प्रसाद नाव दादांनी आमच्या बिल्डिंगला ठेवलं होतं. डायरेक्टली माझा जन्म म्हणजे माझं काय म्हणू शकतो, मला हॉस्पिटल पासून डायरेक्ट 14 सोमवारात माझी एंट्री झाली. हा तर अतिशय आई वडिलांसाठी काय म्हणू शकतो, भाग्याचा आनंदाचा क्षण आहे होता. आणि दादा तेव्हा लंडनला जाणार होते. दादांनी सांगितलं जी मुलगी झाली आहे तिचं या दिवशी बारसं करा आणि त्या मुलीचं नाव विजया ठेवा. बरं. आणि म्हणजे तसं म्हटलं तुम्ही जन्मापासून संबंध नाही, जन्माच्या आधीपासून प्रचंड आधीपासून. आणि तो आपण गुरुप्रसाद मध्ये किंवा शोभाताईंनी जी पुस्तकं लिहिली आहेत गुरुवाणी मध्ये, देवाचा ऋणानुबंध जो आहे तो मी म्हणजे हे करत नाही, पण मला असं वाटतं की तो गुरुवंश आपल्या सगळ्या पिढींमध्ये आहे. मलाही जी मुलं झाले किंवा जी आमच्या नंतरची पिढी आहे सगळ्यांमध्ये गुरुवंश प्रचंड भरलेला आहे. तुम्ही फक्त आणि फक्त एक मार्गी राहा, माझं सगळ्यांना सांगणं की तुम्ही इकडे तिकडे बघूच नका कुठे, फक्त असे फोकस राहा. श्रद्धा आणि सबुरी हे 2 जी आहेत ना, प्रचंड त्यांच्याकडून मी शिकलेली आहे, एवढं मी सांगू शकते. लोकांना कधी कधी असं वाटतं की नाही मनुष्य आहेत, आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, भविष्य बघूया काय करूया. आम्ही त्याच्यातून थोडेफार गेलेले आहेत, नाही असं नाही. पण शेवटी परत, आणि दादा नेहमी म्हणायचे की जी भेड बकरी आहेत, गुरं आहेत ना, त्यांना मी बरोबर शोधून घेतो आणि तुम्हाला मी शोधून घेतलेलं आहे. आचरण तुमच्या हातात आहे. आणि ते आमच्या डोक्यात एवढं प्रचंड बसलेलं आहे. जर आपण काही चुकीचं वागलो, बोललो, आचरण आपल्याकडून झालं, आपल्याला नाही तर तिकडे डायरेक्टली पोचणार आहे. तो गिल्ट नाहीये, पण ते एक हे असते, सतत बुद्धी जागृत असते की नाही, हे आपण विचार सुद्धा तो इकडे शिवला गेला नाही पाहिजे. ही जी बुद्धी आहे, बुद्धी बेसिकली ती दादांमुळे आलेली आहे. बुद्धी इथे हा विचारच शिवला गेला नाही पाहिजे की नाही, आपण विचार येतो म्हणजे कुठे येतो, आपण अज्युम करतो की नाही असं असेल, ते अजम्पशन नाहीच पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे गुरुआज्ञा पाळली नाही गेली तरी जन्मता सांभाळ केलेला आहे. हो प्रचंड. हो. आणि आम्ही तर ज्ञान संवेदना वर्गाला जात होतो, रविवारी वहिनी घ्यायच्या, अक्का म्हणायचो आम्ही त्यांना. इतक्या सुंदर रीतीने अक्का घ्यायच्या ना आमच्याकडून सगळी स्तोत्रपाठ. आम्हाला संस्कृत ABCD येत नव्हता, पण त्यांनी सगळी आमची भाषा एवढी छान
वळवली. आमचे सगळे पाठ झाले, रामरक्षा स्तोत्र, भीम व्यंकटेश, टोटल एवढी स्तोत्र पाठ झाली. आत्ताच्या मुलांची नाही आहेत. करूही नाही असं मी म्हणत नाही, तुम्ही ओंकार साधना करा, मोर दॅन इनफ आहे. खूप चांगलं आहे तेवढंच. एक मार्गी राहा बस, कुठे इकडे तिकडे बघू नका. नित्यनेमाने साधना वगैरे घरी करता मग? हो, माझ्याकडे मी तर स्वतः साधना खूप वर्ष करते. साधनेचे अनुभव तर इतके प्रचंड आहेत की ते तुम्हाला मी बोलण्याच्या ओघात सांगेलच. आणि ते बाकीच्या भक्त भाविकांना आणि गुरु बंधू भगिनींना पण खूपच आवडतील असं मला वाटतं. की हे असे मला नाही वाटत की खूप लोकांना अनुभव आले असेल. सद्गुरु दत्तांचे अनुभव आलेले आहेत, साईबाबांचे अनुभव आलेले आहेत. खूप म्हणजे खूपच आहे. ते मी बोलता ज्ञान संवेदना वर्गानंतर कॉलेजमध्ये गेलो होतो आम्ही. तर मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती. आणि त्यांना असं वाटत होतं, आई वडिलांना वाटत होतं की फर्ग्युसन कॉलेज कशी आमची मुलं, कारण ते कसे छोट्याशा ह्याच्यातून आलेली आमची छोटीशी फॅमिली, फक्त छोट्या ह्याच्यामध्येच. तर दादांनी सांगितलं होतं तुमच्या घरामध्ये, अच्छा एक सांगायचा विषय राहून गेला, त्यावेळी मुलं जास्त शिकत नव्हती. म्हणजे आई वडिलांचे भाऊ किंवा माझे म्हणजे थोडेफार असे काय म्हणू शकतो आपण, दर्जेदार शिक्षण नव्हतं राहतं. मग आई आमची कामकाजाला गेली, आई वडील ते म्हणे हा असा शिकतो, त्याचा रिझल्ट असा आहे तसा आहे. मी हो छोटी. आणि दादा नेहमी कामकाजाला आई वडिलांना शेवटी द्यायचे, बसून राहा. त्याच्यामध्ये काय कारण होतं ते आम्हाला माहिती ना, आम्ही छोटे होतो. कंटाळा यायचा, खूपच रडारडी व्हायची. कारण जे 10-11 वाजता जायचो सकाळी 9 वाजता, ते 2-2, 3-3 वाजायचे आम्हाला इकडे, कारण दादा बसून ठेवायचे. तर आईने असंच विचारलं माझ्या की हे मुलं असं आहे तसं आहे. त्यांचं सांगू नका, ही मुलगी तुमच्या घरात सगळ्यात जास्त शिकणार आहे. तुकार हात ठेवला माझ्या, आपण जेव्हा नमस्कार करतो पाठीवर हात, आणि त्यांच्या पाठीवर थाप, म्हणजे त्याचं कारण वेगळं असायचं. माझ्या वडिलांच्या पाठीवर नेहमी थाप द्यायचं ते. तर घरामध्ये आहेत मुलं शिकली आहेत, आत्ताची पिढी भरपूर शिकलेली. पण मला ज्या 3 डिग्र्या झाल्यात, कारण माझं BA विथ फ्रेंच इकॉनॉमिक्स आणि सायकोलॉजी झालं होतं, तेव्हा कोणी एवढं शिकत नव्हतं. 82, 83, 85 ची गोष्ट आहे. तेव्हा असंही मला होतं आपण कसं करू शकतो. दादा म्हणले करशील, व्यवस्थित करशील, काळजी करू नकोस. आणि सगळे पेपर देताना अगदी दादा तुम्ही बरोबर राहा, दादा तुम्ही बरोबर राहा, हे तर अगदी असायचंच. आणि ते अजूनही आहेतच. आणि चांगल्या रीतीने पास झाले. त्याच्यानंतर मी MPM केलं, जिथे माझ्या मिस्टरांबरोबर गाठभेट झाली. आणि त्याच्यानंतर मी कम्प्युटर मॅनेजमेंट केलं. म्हणजे 3 डिग्र्या माझ्या सासऱ्यांनी, माझं खूप कौतुक होतं की माझ्या सुनबाईच्या 3 डिग्र्या आहेत. त्याच्यानंतर माझा अलायन्स फ्रान्सेसचा फ्रेंचचा कोर्स झाला. म्हणजे खरंच दादांनी जी सांगितलं ती मुलगी जास्त शिकेल, तर त्यांच्या घरामध्ये पूर्ण कर्म वगैरे म्हणजे ते खूप अगदी ते पूर्ण कर्माचा विपाकही करून घ्यायचे. दादा तुमच्या जवळ इतर भक्त भविष्यांचे बोलायचे किंवा त्यावेळेला जे वातावरण असायचं, मग इतर भक्त भविष्यांचे बोलताना काय असं बोध झाला तुम्हाला की ते कोणाला कशी शिकवण देत होते, त्यांचा संवाद कोणाशी कसा होत असेल किंवा तुमच्याशी पण असेल? दादा लहान मुलांसारखं वागायचे. आता विजयदादांची पण 2 छोटी मुलं होती, ओंकार आणि साईनाथ. ठीक आहे, आरतीमध्ये जरी ती मुलं आली ना, तर दादांनी कधीही त्यांना ओरडलेलं आम्ही बघितलेलं नाहीये, कधीही नाही. म्हणजे आपल्याला कधी इरिटेट होतं ना, अरे आरती चालली गप्प बसा, अजिबात नाही. तू घंटी वाजव, टाळ काही पण कर, ताटली वाजव, आरडाओरडा कर, कधीही दादांनी, आम्ही बघितलेलं नाही दादांनी कधी कोणाला ओरडलं अजिबात. आणि दुसरं सांगायचं म्हणजे, अजून कोणता प्रश्न दुसरा विचारला तुम्ही? त्यावेळेला म्हणजे इतरांशी बोलताना. आणि दादा एक सांगायचे, जेव्हा मी आरती करतो तेव्हा तुम्ही आरती बोलू नका, तुम्ही त्याचा अनुभव घ्या, तुम्ही डोळे मिटून त्याचा अनुभव घ्या. आणि ती सवय आजही आम्हाला आहे. म्हणजे आरत्या आमच्या तोंडपाठ आहेत असं म्हणतो, आपणही बोललो आणि बोलतोय थोड्याफार. पण जे दीपक दादांच्या ज्या आरत्या होत्या ना, त्याचा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे. म्हणजे ते आतून दादा कळकळीने आरती करताना आज आम्ही करतो, ती थोडी कळकळ 1% आमच्यामध्ये सुद्धा अगदी त्यांच्या कृपेने आलेली आहे. की अरे खरंच डोळ्यातून आरती करताना पाणी येतं. आपण त्या ह्याच्यामध्ये जातो तेव्हा पूर्णपणे दादामय झालेलं असतो. ही अतिशय सुंदर अनुभव म्हणजे आम्ही तर अनुभवलेलाच आहे. एक आरती अशी होती, आरंभ नाही शेवट म्हणा की अरे बापरे, आहे माझ्याकडे, पण आता मला तेवढी पाठ आहे की नाही. 2 ओळी म्हणू.
आणि आरतीचे एक्सपर्ट बसले तिथे, त्याला काय प्रॉब्लेम कोणती आरंभ नाही शेवट कायचा काय मध्यस्थितीला विसरू नको. आरंभ नाही, आरंभ नाही, शेवट कैसा, मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. आरंभ नाही, आरंभ नाही, शेवट कैसा, मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. संसारामध्ये एकही पाऊल, संसारामध्ये एकही पाऊल अनुभवाविण टाकू नको, अनुभवाविण टाकू नको. आरंभ नाही, आरंभ नाही, शेवट कैसा, मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. तेव्हा मी लहान होते आणि लहान मीन्स असेल 8वी 9वी किंवा 5वी 7वी असेल, आणि प्रचंड माझं अंग या आरतीला थरथरायला लागलं. माहिती नाही, आई होती माझ्या बरोबर, आम्ही गाडीवर होतो, केंद्रावर होतो. आई सगळे लोक केंद्राला गाडीच म्हणता म्हणजे पहिल्यापासून तेच होतं. आता ते कार्यकेंद्र सुरू झाले, पण एक कामकाजाची गादी असं होतं ते. तर आई माझी प्रचंड हे झाली की माझ्या मुलीला काय झालंय. तर मग दादा होतो, काळजी करू नको, पाणी शिंपडलं, व्यवस्थित आहे, तू घरी जा आणि जे काय थोडंफार करायचं असेल तू ते कर म्हणाले. ठीक आहे. म्हणजे अशा त्या आरतीचा अनुभव आजही आपल्याला येतो. म्हणजे आजही आपण आरती करतो त्याच्यामध्ये येतो. आरतीचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही प्रचंड घेतो, आजही घेतो. म्हणजे तो दादा सगुणावस्थेत होते आणि निर्गुणावस्थेत पण आपल्याला अनुभव येतात आहे. हे दादांच्या बाबतीतल्या आठवणी ज्या आहेत ना, तर बाकी लोकांचं तर आहेच आहे, पण तुमचं तर बाबा सनई होतं तिथे जायचंय, तर त्याच्यातले काही अनुभव असतील तर आम्हाला खूप आवडेल. म्हणजे ते कसं होतं, मग काय कसं सनई वाजवायचं वगैरे मला काही म्हणजे आठवत नाही, किंवा आम्ही तेव्हा नसायचं, कारण ते फक्त प्रमुख फेस्टिवल्सला ते जायचे किंवा जात असेल. आम्ही लहान होतो, आम्ही कधी ज्ञानसंमेलना वर्ग असेल किंवा कामकाजाला कधी काय असेल प्रॉब्लेम वगैरे आला असेल तेव्हा उत्सवांना आम्ही जात असू. उत्सव असेल तर दादांचं एक असायचं की तुम्ही पाय धुवून व्यवस्थित हाताने लावून ठेवायच्या, तिथे पादत्राणे ओळीने लावणे. ते सगळी लोक व्यवस्थित पाळत होती. आज सगळ्यात इकडे सुद्धा लोक सगळ्या कार्यपद्धत पाळली पण जाते. आणि गोंगाट नाही करायचा, व्यवस्थित बोलायचं, हे म्हणजे इतकं ते असं भिनले ना आमच्यामध्ये. चल, ह्या सगळ्यातून तुम्हाला दादांचे काय वेगवेगळे अनुभव आले असतील, ते अनुभव अजून एक असा अनुभव होता की जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा मी प्रचंड घाबरत होते की आता मी दादांना सांगू कशी. ठरलं म्हणजे ठरलं नाही, कारण माझ्या वडिलांना माझं लग्न जास्त पसंत नव्हतं, लव्ह मॅरेज आहे. काही कारणास्तव नसेल, कारण त्यांना असं वाटत होतं माझी मुलगी जास्त शिकलेली आहे किंवा तिने सर्व्हिस करावी, हे करावं. पत्रिकेमध्ये होतं, दादा पत्रिका मानत नव्हते, पत्रिका फाडून ह्याच्यामध्ये टाकायचे. दादांनी कधी पत्रिकांवर सांगितलं तर पत्रिका डस्टबिन टाकवा आणि स्वतःही काढून टाकायचे. पण मनुष्य धर्म असल्यामुळे माझ्याकडे इकडे माझी मुलगी तर चांगलं आहे, ऑफिसर होणारे वगैरे, ते त्यांच्या डोक्यात असेल सुद्धा कदाचित. आणि तेव्हा मी शिकत होते एमपीएम मध्ये, माझं ह्याच्याबरोबर प्रेम झालं. मी म्हटलं नाही, मी लग्न तर ह्याच्याशीच करेन. काय माहिती, पण हे दादांना सांगितलं होतं का? दादा मग तेच सांगते. मग माझे वडील आणि आई आम्हाला घेऊन गेले, दोघी बहिणींना घेऊन गेले. बहिणीचंही लग्न करायचं होतं, तिच्यासाठी बघत होते. आणि मी प्रचंड घाबरलेली होती की दादांना आता कसं सांगायचं. माझ्या वडिलांनी सांगितलं हिचं असं असं आहे आणि म्हणते लग्न करायचंय आणि मला असं वाटतं की तुम्ही करिअर करावं. दादांनी स्पष्ट मला आणि माझ्या बहिणीला समोर बसवलं. बहिणीला विचारलं तुला काय करायचं, तेव्हा ती जॉब करत होती धर्माची. तर ती म्हटली नाही मला जॉब करायचंय, आता लग्न नाही करायचं. मला म्हणे तुला काय, करिअर का लग्न? म्हटलं लग्न. डेअरिंग होतं. आणि मी दादांना म्हणजे अशी अगदी हक्काने बोलायची ना, तर दादा मला ते लग्न करायचंय.
म्हटले खडतर प्रवास आहे. हम्म. म्हटलं का नाही, तुम्ही बरोबर राहा. स्मार्ट आन्सर हो, आम्ही असंच बोलायचं म्हणजे घरातली ती अटकी होती ना. हो हो हो, तुम्ही बरोबर. खडतर प्रवास आहे ना, मान्य आहे. लग्न खडतर प्रवास आहे, मान्य आहे. तुम्ही बरोबर ना. आप्पा इथं लग्न करून घे. संपला विषय. वडिलांना ते. हो हो, लग्न करून घे. झाला तो विषय तिथे संपला. एज्युकेशनचं पण असं झालं, लग्नाचं. आणि अजून एक छान आठवण आहे माझ्याकडे दादांची. हा, मला जेव्हा फर्ग्युसनला ऍडमिशन मिळालं तेव्हा मला लिना पाहिजे होती. आणि दादा बॅल्कनीमध्ये बसायचे, सगळे बघतो आम्ही असायचो. मी आप्पा माझ्या वडिलांच्या खूप मागे लागले, मला गाडी द्या गाडी द्या. पण वडिलांची एक भीती असते की कशी मुलगी गाडी चालवेल, जरा जादाच आहे म्हणजे तेव्हाच असं. म्हणून मला गाडी पाहिजे, मुला गाडी मिळणार नाही. ठीक आहे, आपण जाऊ दादांकडे. चला, गेले आमची सवारी. माझा भाऊ होता मोठा तेव्हा, मोठा भाऊ, माझे वडील, आई आणि मी, आम्ही गेलो. बसले दादा, छान, इतक्या छान गप्पा चालायच्या ना तेव्हा. मला म्हणलं आपण काय चाललंय हिच्या मनात. आप्पा माझे वडील म्हणाले, हा बघा ना, गाडी मागते ही. आता ट्रॅफिक, आता तरी ट्रॅफिक आहे, तेव्हा तर काहीच नव्हतं. गाडी पाहिजे, मला गाडी पाहिजे. आणि माझा भाऊ असा नमस्कार करायला वागला आणि त्याच्या खिशातून पैसे पडले. पैसे पडले, दादांनी माझ्या हातात ठेवले. या पैशाची गाडी तुला आप्पा घेऊन गेली. आणि जेव्हा दादांकडून शब्द येतो तेव्हा आप्पा आमचे नाही नाही म्हणू शकतात. तुला गाडी दिली, संपला विषय. खुश खुश. हा, अतिशय सुंदर म्हणजे इतका. किंवा जेव्हा जेव्हा आपल्या मुलाखत चालायची, माझ्या वडिलांची एक आठवण त्यांनी कदाचित सांगितलं नसेल. माझ्या वडिलांना तंबाखू खायची खूप सवय होती. बरं. तंबाखू खायची, ते तंबाखू मळायचे आणि ठेवायचे. आणि मग चालायचे ते आप्पा भेंडे, आप्पा आमचे खळदकर आणि बाकीचे सगळे दुकानदार वगैरे बसले. एक दिवस काय झाला, दादांनी आप्पांना सांगितलं, आप्पा बाहेर जाऊन चूळ भरून ये आणि आजपासून तंबाखू खायची नाही. दादाने सांगितलं, दादाने सांगितलं पहिली चूळ भरून ये. त्यांनी सांगितलं असेल चूळ भरून ये. तेव्हापासून माझ्या वडिलांची तंबाखूच सुटली. हो. आणि त्याच्यानंतर त्यांना मग एक माइल्ड अटॅक पण येऊन गेला. म्हणजे दादांना कदाचित माहिती असेल की ह्या गोष्टीचं रिलेशन असेल, म्हणून त्यांनी सांगितलं आप्पा पहिले ती तंबाखूचं व्यसन सोडून दे. आणि माझे वडील सुद्धा माझं एवढं ऐकायचंय ना, ड्रिंक करत असायचे ते. तर एकदा माझं लग्न झालं होतं आणि अशीच मी घरी गेले होते. आप्पा दारू सोडून द्या. तू म्हणते दारू सोडून द्या, दिली सोडून. तेव्हा आप्पांनी माझ्या खरंच दारू सोडून दिली होती. की आज माझी मुलगी सांगते ना दारू सोडून, ते विषय संपला. जरी ते दारूचे दुकान झाले होते तरी तेव्हा त्यांनी ते खूपच म्हणजे ते मानण्यासारखी होती त्यांची गोष्ट. हे दादांमुळेच झालेलं ऍक्च्युली. ते दारूच्या दुकानाचं उदाहरण वगैरे त्यांनी सांगितलं. त्याचं वयमान जास्त असल्यामुळे बहीण म्हणाली की त्यांना जास्त बोलू नका, म्हणून मग ते. हो, माझे भाऊ तो थोडाफार त्यांना हेल्प करत होता. दारूच्या दुकानातच बसलेलं होतं तेव्हा त्यांच्या एका कस्टमरने त्यांना कॅलेंडर दिलं साईबाबांचं, मोठं साईबाबांचं असं होतं. ते डबल ह्याच्यामध्ये होतं. माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या भावाला विचारलं की घेऊन जातो ते कॅलेंडर. मोठा भाऊ म्हटला नाही, स्पष्ट नाही बोलला. दुसऱ्याला विचारलं घेऊन जातो, नाही. माझे मिस्टर पण तेव्हा जायचे दुकानावर. केतन तू एक काम कर, तू केतन घेऊन जातो. हो. आणि आज हा तुम्हाला जो दिसतोय, हो हो हो, हे दादा, हे बाबा प्रत्यक्ष मग सगळ्यांना सोडलं. अरे आपण तेव्हा का नाही म्हणतो, तेव्हा नाही का म्हंटलो आपण. ही एक अशी म्हणजे अनुभूती आहे ना मला की फार म्हणजे सगळ्यांना सोडलं. 40-50 वर्ष झाले. येस येस. हो, तुम्ही काहीही मागितलं ना तरी फक्त इथे डोकं ठेवून तुम्ही तुमचा विचार जरी केला ना, तुम्हाला इन्स्टंट उत्तर मिळतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. लोक बिलीव्ह नाही करत, पण हा माझा अनुभव आहे. अगदी अनुभव आहे, साक्षात अनुभव आहे. असा आहे. छान. हे आणि तुम्ही अगदी म्हणताय की लुना घ्यायची, मला ह्याच्यात हे काम करायचं, म्हणजे लहान प्रश्न दादांकडनं मार्गदर्शन घ्यायचं असं. हो. आणि आम्ही हक्काने करायचो. आणि दादांना मुली म्हणजे इतक्या प्रिय असायच्या ना की नाही, की जे म्हणजे मीच नाही, कोणी छोट्या कोणी असेल ना, जे बोलतात ना ते करून द्या. कारण ते कसं होतं, उत्स्फूर्त असतं किंवा काय असतं ते दादांना माहिती होतं. पण दादांनी कधी कोणाला नाराज केलं नाही. नसेल तर नाहीच मिळणार, प्रश्न नाही, त्या वाटेला जाऊ नका. आणि असं कोणती गोष्ट आम्ही मागितली नाही अजूनपर्यंत तरी ही झालेली नव्हती. म्हणजे
क्या बात आहे. नक्की आहात. त्यांना किती प्रेमळ स्वभाव दिसतो त्यांचा. आणि त्यांना दादा तर प्रचंड प्रेमळ होते. त्यांनी अजून एक आठवण अशी सांगायची, माझ्या भावाची मुलगी, मी फोटो दाखव, छोटी ती माझी आई तिला घेऊन जायची गादीवर, केंद्रावर घेऊन जायची, आणि होळीचा दिवस होता, मतलब होळी पौर्णिमेनंतरचा दुसरा दिवस होता. रंगपंचमी नाही म्हणू शकत आपण, धुळवड म्हणू शकतो. गुरुवार का मंगळवार होता. आई, आप्पा आणि माझी ती भाची गेली. दीपा, तिचं नाव दादांनीच ठेवलं. ते गेले तिथे. आयप्पा बसले. आयप्पांना जवळ बोलून घेतलं. तुला माहितीये होळी कशी खेळायची? आणि तर आयप्पा नाही, कसं शक्य, काय आपले रंग घ्यायचे, उधळायचे, संपला विषय. मग त्यांनी कोणातरी सांगितलं सेवकांना, चांदीच्या भांड्यामध्ये पाणी आणलं, केशर घातलं, हळद कुंकू घातलं, थोडं केशर माझ्या भाचीच्या गालाला लावलं, आई वडिलांना इथे कपाळाला टीका लावला, ते पाणी शिंपडलं. ह्याला होळी म्हणतात. ही देवांची होळी असते. अतिशय सुंदर अनुभव. आणि मग आईने आम्हाला सांगितलं की आम्ही होळी खेळून आलो. आणि म्हटलं होळी दिसत तर नाही, ही जी लागले ना, दादांनी लावले. ते केशर असं लावलेलं होतं तिघांच्या गालाला आणि कपाळाला टीका. ही होळी आम्ही खेळून, दादाने असं छान पाणी वगैरे शिंपडलं. खूप सुंदर सुंदर सुंदर. म्हणजे तेव्हाच दादा, म्हणजे मी तुम्हाला जे फोटो दाखवते, कॉल त्यांना पुन्हा दिसेल, दादांच्या मांडीवरच ती बसलेली आहे. प्रचंड प्रेमळ दादा. तर नशिबान. म्हणजे गुरुमार्गाची होळी पण आता तुमच्यामुळे दिसते. हो. सगळ्यांना आम्ही तर सांगायचा प्रयत्न करतो की गुरु मार्ग तुम्ही सोडू नका. गुरु म्हणजे गुरु एकच हे करा, एक मार्गी राहा. दादांनी ते सांगितलं, एक मार्गी राहा, इकडे तिकडे बघू नका. आपला दादांचा गुरुमार्ग आणि तसा तुम्ही इतर गुरुमार्गाचा उल्लेख केला, तसं काय कुठे फरक जाणवला कधी कोणाकडनं? फरक जाणवलं म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला. महत्वाचा प्रश्न आहे की त्याने दुसरं गुरु पाहिला विषयच नाही. आजूबाजूला आहे बघा, माझ्या केतनचा मोठा भाऊ किंवा वहिनी हे जे इस्कॉन मध्ये आहे, कारण वैष्णव आहोत आम्ही लोक, तर ते इस्कॉन मध्ये आहेत. तेही भक्ती करतात, आपणही भक्ती करतो. आपण कोणाच्या भक्तीचे कंपॅरिझन नाही केली पाहिजे, काम आपल्याला ते शिकवलेलं नाहीये. बरोबर आहे. किंवा आपणच सर्वश्रेष्ठ आहेत असं दादांनी कधी सांगितलेलं नाही. हे मी पाळते. कदाचित तुम्हाला ज्यांना कोणाला बोलायचं तुम्ही सर्वश्रेष्ठ असू शकाल, पण आम्ही आमचे मध्यम गतीने चाललेली लोक आहेत, गुरुमार्गी आहोत. म्हणजे अहमपणा बिलकुल, म्हणजे कोणामध्येच नसतो आणि आपल्यामध्येही नाही. म्हणजे कोणताही देव किंवा कोणताही भक्ती मार्ग सांगत नाही की तुम्ही अहम करा. भक्ती आणि सेवा हा एकच मार्ग आपण प्रयत्न करतो हे साधण्याचा. बस. आता नवीन म्हणताल तर भक्ती विकली गेलेली आहे. ते कुठे असू दे, शिर्डी असू दे, तुळजापूर असू दे, बालाजी असू दे, तिरुपती, कुठे भक्ती विकली गेलेली. गणपतीची मंदिरं, मारुतीची मंदिरं, कुठे कोणतेही उत्सव असू दे, सामाजिक उत्सव, हाच महत्वाचा फरक आहे. हाच महत्वाचा फरक. भक्ती विकली गेलेली, बस हा फक्त. आणि आपल्याला जे सांगितलं अहमपणा नाही पाहिजे, तो तर नाहीच पाहिजे. आणि अजून महत्वाची दोन मी हे पाळते ह्याच्यामध्ये, की तुम्ही सिंह. त्याच्यामुळे आपण कुठे होतो हे दादांचं महत्वाचं वाक्य. आम्ही लहान असताना आम्ही मुलाखतीला जायचो, 11वी 12वीत असेल कदाचित, तेव्हा काहीही कळत नव्हतं. मुलाखत काय आहे सगळं पूर्णपणे डोक्यावरून जात होते. पण सिंहावलोकन करा हे शब्द डोक्यामध्ये पूर्ण फिट आहे. तेव्हा सिंहावलोकन काय, आणि आपण सिंहावलोकन काय, सिंह कसा मागे वळून बघतो, आपण कुठे होतो, कुठे आलोय हे बघत राहा. तर ते आम्ही प्रचंड पाळतो की आपण कुठे होतो आणि आपण कुठे आलोय. आणि हे कोणामुळे शक्य झालंय तर फक्त गुरुमुळे शक्य झालं. आणि ती जाणीव शेवटपर्यंत राहू दे ही सद्गुरूचरणी प्रार्थना. अहमभाव तर बिलकुलच नाही यायला पाहिजे. आता महत्वाचा एक अनुभव मी तुम्हाला असा सांगते. आमचं स्वतःचं घर होतं. लग्न झाल्यानंतर आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. 1 बेडरूम आम्ही घेतला होता कुमार पार्कला, बिबवेवाडीमध्ये. ठीक आहे. माझ्या मिस्टरांचं दुबईला जाणं झालं, म्हणजे त्यांना दुबईला जॉब झाला. मुलगा माझा 6वी 7वीत असेल, बिशप्स मध्ये होता कॅम्पमध्ये. आम्ही म्हणलं आपण आता दुबईला शिफ्ट होऊन जाऊया. जेव्हा मिस्टर तिकडे जाऊन आले तेव्हा त्यांना कळलं की दुबई एवढं सोपं नाहीये. आपलं भारत चांगला आहे शिक्षणासाठी म्हणा किंवा जे सामाजिक आपले आहे त्याच्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे दुबईला आपण नाही सेट. पण आमचे निर्णय चुकले त्याच्यामध्ये असेल, आणि मी ऑन कॅमेरा सांगते निर्णय आमचे चुकले होते. त्याचा दोष म्हणजे असं मी म्हणत होते की आम्ही कुठे चुकलो. कारण त्यावेळेस कसं झालं,
फायनान्शियली आम्ही प्रचंड प्रॉब्लेम मध्ये आलो होतो. जे दादा म्हणत होते प्रवास खडतर आहे. आम्ही आमचा 1 बेडरूमचा जो घेतला होता फ्लॅट तो विकला, भाड्याने राहत होतो, हे ते करत होतो. भाड्यानेच आम्हाला कडून दुसरीकडे जात होतो. तेव्हा असं असतं की आपल्या एक्सपेक्टेशन्स खूप हाय असतात. जेव्हा आपण डाऊनफॉल मध्ये असतो तेव्हा आपल्या एक्सपेक्टेशन असे असतात, सपोर्ट असतो आपल्याला, पण आपल्या एक्सपेक्टेशन त्यांच्याकडून खूप असतात. सगळ्यांकडून मनुष्य आहे, त्यांच्यामुळे माझ्याही भरपूर होत्या. तर अरे माझे मिस्टर इथे नाही आहेत, मी शिफ्टिंग कसं करू, मला ट्रान्सपोर्ट माहिती नाही. एक हाऊस वाईफ कशी असते, तिला घराच्या बाहेर काही माहिती नव्हतं. कारण आम्ही आमचे बालपण खूप सिक्युअर्ड गेलेलं आहे. माझ्या मिस्टरांनी पण मला एकदम प्रोटेक्टिव्ह ठेवलेले माझ्या मुलांना. तर आम्हाला बाहेर ट्रान्सपोर्ट कसं मिळणार, आपल्याला इकडून इकडे जायचं, शिफ्ट व्हायचंय, माहिती नाही. माझी आई बहीण सगळे होते, सपोर्टला सगळे होते. एक्सपेक्टेशन माझे होते. बाबांचा फोटो होता, माझ्याकडे वॅगनार होते, आम्ही दुसरीकडे चाललो होतो. मला प्रचंड रडायला की तू दादा असं का होतंय, काहीतरी चुकतंय, काय प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे मी स्वतःशी बोलत होते, कोणाशी बोलले नाही. कोणीतरी मला मदत करायला पाहिजे, भाऊ आहेत हे त्यांनी मला विचारायला पाहिजे. हा फोटोला कसे खिळे होते, ते खिळे माझ्या पाठीला एवढे लागत होते कारण मी ड्राईव्ह करत होते आणि मागून हा फोटो होता, बहीण बाजूला बसलेली. तर तेव्हा मला असा एक आत्मसाक्षात्कार होऊ शकतो, निर्णय तुमचे चुकलेले आहेत. निर्णय चुकले तुमचे. तुमचा एवढीसा तुमचा पगार होता, तुम्ही एवढ्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत स्वतःच्या. निर्णय तिथे चुकले, त्याचा दोष देवाला देऊ नका. तुम्ही तुमचं काय म्हणू शकता, आत्मपरीक्षण करा. तेव्हापासून मला सवय लागली. मी तुम्हाला सांगते, तो 2005चा काळ होता. 2006 दुबईला गेले, 2006 आत्मपरीक्षण करा. जे मी 2 शब्द सांगितले, सिंहावलोकन आणि आत्मपरीक्षण. की तुम्ही कुठे चुकताय ते तुम्ही तुमचं ठरवा. दुनिया तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या एक्सपेक्टेशनची काय म्हणून लोड त्यांच्यावर लादू नका. सपोर्ट तुम्हाला मिळतोय, निर्णय तुमचे चुकतायत. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, ती बुद्धी व्यवस्थित वापरा. हे शब्द असं मला असं वाटलं साहेब म्हणजे डोक्यात घालतात. तेव्हापासून पूर्वीची विजय आणि आत्ताची विजय 360चा टर्न, 360चाच टर्न आहे तो. अशी होती म्हणजे तो एक जो बसला ना दणका मला, की नाही आपण का विचार करतो की आपण एक सरळ चाललेलं आहे, सरळ चालला, सरळ विचार करा, ते आहेत माणूस. सगळं गुरुकृपाशिवाय शक्य आहे. प्रचंड. हो. नंतर हळूहळू हळूहळू सगळे परत बॅक टू रुटीन. मग पण सेवा मार्ग तर आहेच. समाधानी राहा म्हणून शिकवण आहे त्याची. समाधानी तर राहायलाच पाहिजे बाबा. समाधान महत्वाचं. आता आपण ज्या बरेचसे प्रसंग तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये होते, या सगळ्या प्रसंग अविस्मरणीय काही आहे तुमच्याकडे? अविस्मरणीय त्यांच्या बाबतीमध्ये सगळंच म्हणजे त्या याच्यातून तुम्ही गेले असल्यामुळे हो 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 अनुभव अनेक आहेत, त्यातलं पण काय दादांचं मला असं प्रत्यक्ष असं अविस्मरणीय मी म्हणू शकते, पण ती शक्तीचा अनुभव आला असं मी म्हणू शकते. दादा गेल्यानंतरचा अनुभव सांगते. मी, माझा भाऊ, माझी वहिनी, 2 नंबरचा जो भाऊ होता, मी मुंबईला राहतो, माझा मुलगा लहान होता. तेव्हा मी मार्केट यार्डला राहत होते आणि माझे वडील मला घ्यायला आले. माहिती नाही त्यांना काय होतं ते म्हणे की तू पण जा यांच्या बरोबर मुंबईला. म्हटलं आत्ता का, म्हणजे मिस्टर तर टूरवर असायचे. ठीक आहे, छोट्या मुलाला घेतलं, त्याच्यामध्ये गाडीमध्ये बसले. त्यांनी गाडीमध्ये साईबाबांची आरती लावली होती शिर्डीची. माझी पोझिशन होती ही पाय ह्याच्यावर, नॉर्मल मी आणि झोपून गेले होते. पण मला असं दिसत होतं की या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे. ठीक आहे, माझे भाऊ आणि बहिणी पूर्णपणे रक्ताच्या ह्याच्यामध्ये वाकलेले. हे मी बघितलं असं डोळ्यांनी, डोळे बंद होते माझे. सकाळी 8-9 वाजताची वेळ, आम्ही निघालो होतो मुंबईला. मग डोळे उघडले, क्रॉस झाला, मुंबई आली, अंधेरी तिच्या घरी आम्ही गेलो, बहिणीच्या वगैरे पूर्ण आलो. नंतर कालांतराने असं झालं, नाही 2-4 दिवसांनी आम्ही आलो, गुरुवारी आरतीला गेली. मला प्रचंड डोळ्यातून पाणी येत होतं, कळत नव्हतं की मला काय होतं ते. त्याच्यानंतर एक 8 दिवस कधीतरी माझ्या भावाने त्याला पत्रिका दाखवायचं हे होतं. तर ते म्हणे की तुमच्या गाडीचा तुम्ही वाचले कसे काय. तर तो भविष्यवाला व्यवस्थित म्हणजे काय म्हणावं शकतो, अभ्यास केला त्यांनी सांगितलं, म्हणजे प्रख्यात भविष्यवाला होता तो. त्यांनी सांगितलं तुम्ही दोघं वाचले कसे काय, तुमचा तो मेजर ऍक्सिडेंट आहे कारमध्ये. हो का, बरोबर. त्या पत्रिकेमध्ये त्यांचा तो योगच होता.
आणि तो ऍक्सिडेंट मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला होता, म्हणजे ह्याच्यामध्ये बसले होते तेव्हा. आणि जेव्हा मी नंतर गुरुवारी आरतीला आले, मी थरथर कापत होते. आई मला म्हणत होती काय झालं, म्हटलं मी असं असं बघितलं होतं. आणि जेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं तेव्हा आमचे मात्र होश येते. अरे असं कसं झालं. हा एक अनुभव होता. तसंच दुसरा अनुभव असा होता, मला कारने माझ्या मैत्रिणीकडे वास्तुशांतीला जायचं होतं. माझा मुलगा कॉलेजला गेला होता, मिस्टर इथे नव्हते. कार घेऊन मी मस्तपैकी निघाले, तयार होऊन निघाले. पूर्णपणे गिफ्ट घेतलं, कारमध्ये ठेवलं, पर्स घेतली कारमध्ये ठेवली, मोबाईल घेतला कारमध्ये ठेवला. दरवाजा उघडणार तेवढ्यात माझ्याकडून चावी आत पडली. आत गाडीची चावी आत पडली फक्त. ठीक आहे. तेव्हा सकाळपासून मला वाटत होतं की पांढरी साडी निळी गाडी, पांढरी साडी निळी गाडी, हे माझ्या डोक्यात घुमत होतं. काय होणार होतं ते माहिती नव्हतं. माझ्या बहिणीने म्हणतात काहीतरी होत्या, पांढरी साडी निळी गाडी का दाखवते असं सारखं मला. आणि काय नाही, प्रार्थना कर आणि तुला जायचं तिथे. म्हणलं ठीक आहे, निघाले. 1 वाजता तिथे पोहोचायचं होतं. गाडीची चावी आत पडली, गाडीचे सगळे दरवाजे बंद, फोन बंद, माझ्याकडे घराची चावी नाही, माझ्याकडे काहीही नाही. फक्त साडीवर मी बाहेर थांबली होती. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ना घरात ना दारात ना गाडीत, कुठेही मी नव्हते. तेच तसं झालं की तुम्ही ह्या रस्त्याने जाणार होते, तुमचा ऍक्सिडेंट होणार होता. अरे गाडी बंद. माझ्या मैत्रिणी फोन करून थकले, अरे पण मला फोन दिसायला तर पाहिजे. माझ्याकडे काही सोर्सच नव्हता. मेकॅनिकांना ते प्रयत्न करतात गाडी उघडायचा. 11 वाजल्यापासून गाडी जी बंद होती ती संध्याकाळी 6 वाजता गाडी उघडली. हा एक प्रचंड मोठा अनुभव. आणि हा आहे प्रवास करू नये हे त्या दिवशी घडणार होतं. आणि ते दिसत होतं की पांढरी साडी निळी साडी पांढरी झाली ते पूर्णपणे. सांगताना मला तो तर्क राहिला होता प्रचंड. खूप अनुभव. दादांच्या कृपेने हा सगळा येणारा पुढचा प्रसंग टळला. दादा तर सदैव बरोबर आहेच आहे. म्हणजे ज्या हक्काने आम्ही दादांशी बोलायचो ना, त्या हक्काने आजही बोलतो की दादा नाही असं होतं. म्हणजे आपण दुनियाला मी काही सांगत नाही, पण इथे फक्त सांगायचं की आईची सवय लागली. आणि सगळ्यात महत्व म्हणजे परमार्थ प्रश्नावली. ती प्रयत्न करतो. 2-3 एखादी जरी झाली तरी खूप आहे, पण ती प्रयत्न करतो. पण ती आईची सवय लागली. आई दर रात्री आपली दररोज प्रार्थना करून त्यांची शिकवण आहे की आम्ही फॉलो करायचा प्रयत्न करतो. परमार्थ प्रश्नावली 1 नंबर. म्हणजे मी स्वतः सांगते की सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे, अख्ख्या दुनियेने फॉलो करायला पाहिजे. मी माझ्या सुनेला सांगते तुला इंग्लिश मध्ये करून देते, कारण ती बंगाली आहे. ती दररोज वाच हे कर. अजून तुम्हाला अनुभव ऐकायचा? हो हो, का नाही, का नाही. ठीक आहे, सांगते. मी साधनेला बसले होते तेव्हा आम्ही कुशल निवृत्तीमध्ये राहत होतो कोंढायला. आणि मला काहीतरी असं दिसत होतं. काय दिसत होतं काय माहिती नव्हतं. मंदिर होतं काहीतरी. मी माझ्या मिस्टर म्हटलं अरे मला काहीतरी दिसतंय, कळत नाहीये काय. काही नसेल तुझं ना, सगळे भास. नॉर्मली जे मार्गात नसतात त्यांना असं वाटतं की भास आहे. ठीक आहे, पण मला वाटत होतं काहीतरी. मग शेवटी मी झालं काय. मग ते झालं गाणगापूरचं मंदिर आहे. गाणगापूरला ऍक्च्युली आमच्या दीक्षा झालेल्या. आम्ही लहान होतो तेव्हा दादांनी दीक्षा दिलेल्या. आम्ही स्वतः गाणगापूरला गेलेलो आहोत. तेव्हा लहान असल्यामुळे काय माहिती नव्हतं, 5वी-6वीत असेल आम्ही. जेव्हा जे मंदिर आम्हाला गाणगापूरचं दिसलं, मग ह्याचा काय संबंध आहे. बाकी काही दिसलं नाही, फक्त मंदिर दिसत होतं. मग एक दिवस मी त्यांना सांगितलं माझ्या मिस्टरांना, अरे असं असं आहे, मला गाणगापूरचं मंदिर दादांनी सांगितलं. हो का, म्हणजे त्यांना तर माहितीच नाही की गाणगापूरचं वगैरे काय. ठीक आहे आपण जाऊया. आत्ता निघायचं. आत्ता नको, आपण नंतर जाऊ. मध्ये जरा थोडे चिडले की तुझं असं असतं तसं असतं. पण एक वेळ यावी लागते. एक माग गेला मला वाटतं. नंतर आम्ही फेब्रुवारीमध्ये मी म्हटलं त्यांना, अचानक तो आला आफ्रिकेवरून. त्याला म्हटलं चल आपल्याला उद्या गाणगापूरला जाऊया. मग तू बरी आहेस ना. म्हटलं चल आपण निघूया. ठीक आहे म्हणा, चल निघूया. गाणगापूरचा रस्ता माहिती नाही आम्हाला, पहिली गोष्ट म्हणजे. आता गुगल वगैरे आले, पण त्या एक 5-6 वर्षापूर्वी तेवढा नव्हता. गेलो आम्ही. अक्कलकोट पहिलं आहे तर हे सुद्धा माहिती नव्हतं. आता खूप आहे स्वामी समर्थांचं वगैरे, तेही आत्ता कळतंय. अक्कलकोटचं आम्ही गेलो तर तिथे पेट्रोल भरलं आम्ही, डिझेल भरलं गाडीमध्ये. तर त्यांनी सांगितलं पहिलं अक्कलकोट लागतं, मग गाणगापूर लागतं, मग तुळजापूर लागतं वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, मग तिथे म्हटलं की आपण अक्कलकोटला जाऊया पहिलं. तर आपले जीन्स ब्लॅक टी-शर्ट वगैरे अवतारामध्ये. तर आम्ही गेलो. मग मी अक्कलकोटच्या मंदिरमध्ये मी म्हटलं मी अशा
नमस्कार नाही करणार, मला नाहीये पटत हे. काळा टी शर्ट आणि जीन्स, ती फाटकी जीन्स वगैरे अवतारामध्ये मी या अवतारामध्ये दर्शन नाही घेणार. स्वामी समर्थांना स्पष्ट सांगितलं, मी फक्त नमस्कार करेन पण मनापासून नाही येतो. येताना मी नक्की नमस्कार करेन, या अवतारात मला दर्शन नाही करायचं. हे आपलं मनापासून फक्त बोलणं. तिथे माझ्या मिस्टरांनी दर्शन वगैरे घेतलं, म्हटलं चला आपण जाऊया. मी मिनवाल म्हटलं आपल्या तिकडचं काहीच माहिती, आपण कोणाला तरी फोन. अच्छा, त्या दरम्यान काय झालं माहितीये का, जेव्हा असं हे गाणगापूरचं झालं तेव्हा असं आलं की एक श्रीकृष्ण नावाचे पुजारी असतील, ते तुम्हाला गाईड करतील हे सांगितलं गेलं मला. आणि ते विसरूनही गेले मी, कारण त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आम्ही जवळजवळ केलो. मग मी फोन लावला रॅन्डमली की काय पद्धत आहे, आम्ही दादा भागवतांकडून आलोय वगैरे. तर ते म्हणाले गुरुजी ठीक आहे तुम्ही या, आपण तुमचं दर्शन वगैरे करूया. ठीक आहे म्हणाले, आपलं विडा ₹5.25 वगैरे. तेव्हा आम्ही जे आपल्या दादांनी सांगितलं तेच, बाकी अति नाही. गेलो तिथे, 7 वाजायची वेळ होती. एका हॉटेल समोर आम्ही थांबलो तर माझ्या मिस्टरांची सवय आहे की पहिले जाऊन हॉटेलच्या रूम वगैरे वगैरे व्यवस्थित असेल तर आपण एंट्री करायची. मी त्या गुरुजींचा फोन आला, ज्यांना मी फोन केला होता, की तुम्ही ह्या हॉटेलमध्ये राहायचे. काही संबंध काहीच नाही त्यांचा. ते माझ्या मिस्टरांना वाटतं की पैसे कमावण्यासाठी वगैरे लोक असतात वगैरे. ठीक आहे जाऊन दे, आता ते आणि 7 वाजायची वेळ, आरतीची वेळ आहे, आपण जाऊया. माझ्या मिस्टर म्हटले आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. ते जे गुरुजी होते त्यांचा फोन आला की आपण आहे ना, तुम्ही तिथे राहा. ओके हॉटेल होतं, आम्ही राहिलो तिथे. राहिलो म्हणजे जस्ट गेलो 7 वाजता. आणि तुम्हाला विश्वास नाही वाटणार, ते गुरुजी आम्हाला गाईड करत होते. आम्ही त्यांना बघितले नव्हतं, फक्त फोनवर कॉन्व्हर्सेशन चाललं होतं आमचा. 8 वाजताची आरती वगैरे असेल, आंघोळ केली, प्रचंड गार पाणी. म्हणजे मिस्टरांना म्हटलं हिला काय झालंय, गार पाण्याने पटकन हिरवा ड्रेस घातला, स्वतःला बघितलं आणि म्हटलं ही मीच आहे का, असं झालं. कारण मी व्यवस्थित दिसत होते, चांगले दिसत होते, स्वतःला ओळखू शकले नाही. पटापटा गेलो, आम्ही गेलो तिथे 3 लोक होती आत मंदिराच्या ह्याच्यामध्ये. दिवस कोणता होता आठवत नाही मला. त्या लोकांनी आम्ही गेल्यानंतर दरवाजा लावून घेतला बरं. गाणगापूरला, कारण त्यांच्या पालखीची वेळ झाली होती आणि आरतीची वेळ झाली होती. तर दत्तगुरूंचं पूर्ण साज शृंगार स्नानापासून आम्हाला बघायला असे समोरासमोर. आणि त्यावेळेस फक्त लोक होते की मी, माझे मिस्टर आणि एक मुलगा आणि एक छोटीशी मुलगी, असे 4 लोक होते फक्त. आणि ते गुरुजी नव्हते समोर, तेही सांगते. त्यांनी आम्हाला फक्त फोनवर सांगितलं तुम्ही आज जा, तुमची सोय होईल. एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये आम्ही फक्त 4 लोक तिथे होते. फोटो दाखवते मी तुम्हाला गुगलवर पण. आम्ही गेलो आणि जी पालखी ते 7 वेळा फिरवतात तिथे आम्ही उभं होतो. आणि त्यावेळेस जे शहार आहे ते अनुभव, म्हणजे मी माझ्या आईला नंतर फोन करून सांगितलं, आणि मी आईला फोन करत होते, आईच्या डोळ्यात तिकडे पुण्यात पाणी होतं. मी म्हटलं आज जरी मला मरण आलं नाही तरी मी खुश आहे. हे शब्द माझे होते की आज मी याची देही याची डोळा, मी काहीतरी बघते, एक अनुभव घेते. जे ते सांगतात की पावलं ठेवा, हे ठेवा, म्हणजे आपण हे कधीतरी कुठेतरी पाहिले, असे कुठेतरी होतं ते. आणि अनुभव असा की म्हणजे आईच्या डोळ्यातून तिकडे घळाघळा अश्रू येतात ते, की मी स्वतः दर्शन घेते दत्तगुरूंचं. हा इतकं प्रचंड. मग बाहेर आलो, तुम्ही म्हटलं गुरुजी तुमचं नाव काय, म्हणजे श्रीकृष्ण. ओ माय गॉड. अतिशय उंच, पूर्ण गोरे देखणे गुरुजी होते. तर तुम्ही आज का नाही आले, मी तुम्हाला बाहेरून सांगत होतो ना. पण श्रीकृष्ण गुरुजी पुजारी. मी म्हटलं अरे हे तर आपण नाव ऐकलं. आणि ठीक आहे म्हणे मी आहे, तुम्ही काही काळजी करू नका. हा गाणगापूरचा अविस्मरणीय अनुभव. आणि मी आईला म्हणते, आई मला जरी आज जरी मरण आलं ना तरी मला काय, हे शब्द होते. आणि आईचे हे शब्द शेवटचे माझ्यासाठी झाले. आईनी तेव्हा, त्याच्यानंतर आई म्हणजे अर्थात आईला आजारपण पण आलं, पण आईला तो एक अनुभव दत्तांनी दिला असं मला स्वतः वाटतं. वाया आणि आईला तिथला हो 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 म्हणजे आम्ही नाही घडवलं, ते घडवलं गेलं. हो हो पण घेतला. हो हो तो अनुभव अतिशय सुंदर. हे अनुभव म्हणजे खूपच सुंदर होते ते. आदरणीय गुरुभगिनी विजया नागरेच्या यांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. या मुलाखतीचा पुढील भाग आम्ही लवकरच प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.